एमपीएससी कंबाईन गट ब आणि क 2026-27 चे जे विद्यार्थी मित्र तयारी करतायत, ज्यांनी अभ्यासाला आत्तापासून सुरुवात नेमकी केली, अशा मुलांनी अभ्यास कशा प्रकारे करायचा, आपण अभ्यास करताना कोणत्या कोणत्या गोष्टीवरती फोकस ठेवायचा, जेणेकरून आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये मित्रांनो आपल्याला हवं असणारं पद आपण मिळवू शकतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण याच्या सेशनच्या माध्यमातून मित्रांनो घेतो. तर लक्षात घ्या, ज्यांचं टार्गेट एमपीएससी कंबाईन गट ब आहे त्या लोकांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. लक्षात घ्या, सुरुवात करताना काही महत्त्वाच्या गोष्टीपासून आपण सुरुवात करूया. बघा, नंबर 1 थिंग बघा मित्रांनो, आपल्याला पहिले परीक्षेचे टप्पे समजून घ्यावे लागणार. लक्षात. ओके, परीक्षे टप्पे म्हणजे परीक्षा तुम्हाला किती किती टप्प्यामध्ये होते, काय होते, परीक्षेचा पॅटर्न तुमचा नेमका काय, पीवायक्यू कसे करायचे, कोणते कोणते करायचे, विषयानुसार तुमचे मार्क किती याच्यामध्ये. ओके मित्रांनो. ओके, आणि नंतर तुम्हाला स्टेट बोर्डाचं वाचन वगैरे कसं करायचं, तुमचा प्लॅनिंग एकंदरीत कशा प्रकारे असायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी देणार. ओके, नंबर 1 लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला आधी काय करायचं बघा, टप्पे सिलेक्शन प्रोसेस तुमची कशी असते. जे मुलं नवीन आहेत त्या लोकांनी सगळ्यांनी नीट समजून घ्या. पहिला मुद्दा तुमची मित्रांनो पहिली होते प्रिलियम. बघा, मी तुम्हाला पूर्व परीक्षा द्यायची 100 प्रश्नांची तुमची मित्रांनो प्रिलियम असते. येस, तुमचा हा पहिला टप्पा असतो. प्रिलियम म्हणून तुमचे एका जागेसाठी 15 विद्यार्थी मित्र अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे मेन्स साठी तुम्हाला विद्यार्थी मित्र क्वालिफाय याच्यामध्ये होत असतात. प्रिलियमचा कट ऑफ साधारण तुमच्या 50 प्लस असतं, म्हणजे 50 ते 60च्या रेंजमध्ये तुमचं कट ऑफ असतं. कोणती पण कॅटेगरी तुमच्या होत्या 60 प्लस कट ऑफ शक्यतो जात नाही, पण ज्या मुलांना 50 पेक्षा जास्त मार्क आहे ते विद्यार्थी मित्र 100 पैकी बघा प्रिलियमला सहज प्रकारे पास होतात. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला पहिला टप्पा पार करावा लागतो. दुसरा जो तुमचा मेस, याच्यामध्ये तुमचे 2 पेपर. ओके, पेपर 1 तुमचा असतो लँग्वेजचा, पेपर 2 तुमचा जीएसचा. पेपर 1 तुम्हाला मराठी इंग्लिश दोघी मिळून तुम्हाला 100 प्रश्न असतात, आणि जीएस प्लस गणित बुद्धिमत्ता असे दोन्ही मिळून तुम्हाला 100 प्रश्न. हा मेनचा टप्पा. आणि प्री प्लस मेन तुमचे 2 टप्पे झाले. मग आता इंटरव्ह्यू फक्त आतापर्यंत पीएसआय ला, हा पण तुमचा कॅन्सल होण्याच्या मार्गावरती तो होतो की नाही आपण ती पुढे 8 बघत ना. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जॉईनिंग अशा टप्प्यांच्या माध्यमातून तुमची मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस एकंदरीत असते. आता पुढे बघू आपण. लक्षात घ्या, हा याच्यामध्ये आपला जो प्रिलियमचा सिलेबस आहे थोडासा आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात. कोणते कोणते विषय, किती किती प्रश्न याच्यामध्ये असतात, नंबर ऑफ क्वेश्चन. मॅथ्स तुम्हाला 10 प्रश्न पेपरमध्ये असतात, बुद्धिमत्ता तुम्हाला 10 प्रश्न, पॉलिटी तुम्हाला 15 प्रश्न, इकॉनॉमिकचे तुम्हाला 15 प्रश्न असतात मित्रांनो, जॉग्राफीचे 10 प्रश्न, सायन्सचे तुम्हाला 15 प्रश्न, हिस्ट्रीचे तुम्हाला 10 प्रश्न, आणि करंट अफेअर तुम्हाला 15 प्रश्न. असे टोटल 100 क्वेश्चन तुम्हाला 1 हवरचा तुमचा मित्रांनो पेपर असतो. म्हणजे 1 तासामध्ये तुम्हाला हे 100च्या 100 प्रश्न तुमच्या हाताखालून मित्रांनो गेले पाहिजे, सॉल्व्ह झाले पाहिजे. या लेवलला तुम्हाला तुमचा अभ्यास बनवायचा असतो. ओके, येस, ही गोष्ट तुम्ही सगळ्या लोकांनी नीट लक्षात ठेवा. ओके, बरं, आता तुम्हाला पेपरचा पॅटर्न लक्षात आला. आता पीवायक्यू नेमके कसे करायला लक्षात. पीवायक्यू मग तुम्हाला फायदा करणार मित्रांनो. पीवायक्यू करताना काय करा बघा, तुम्ही मागच्या लास्ट 5 वर्षाच्या पहिले काय करा, पहिल्या डे 1ला मी सांगतो, डे 1ला मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सगळ्या लोकांनी काढा. म्हणजे आता तुम्ही 25 ची, 24 ची, 23, 22, 21 असं तुम्ही मित्रांनो काय करा, 21 पासून 25 पर्यंत वाचत तुम्हाला ट्रेंड कळेल की एमपीएससीचा पॅटर्न तुमचा कशा कशा प्रकारे बदलत गेला. 21चा 100 प्रश्नांचा पेपर पहिले पीवायक्यू वाचून घ्या तुम्ही, प्रिलियमचा, नंतर 22चा, 23चा, 24चा, 25 असे 5 पेपर वाचल्यावर तुम्हाला कळेल की नेमकी प्रश्नांची पातळी कशी असते, प्रश्न तुमचा अवघड असतो की सोपा असतो, इझी असतो, मॉडरेट असतो, कशा लेवलचा असतो, तुम्हाला पॅटर्न कळेल. आणि प्रश्नांची डेप्थ तुम्हाला समजेल मित्रांनो. प्रश्न तुमचे स्टेटमेंट बेस असतात की तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात का पाठांतर करण्यावरून आपण हे प्रश्नांची उत्तर देऊ शकतो, कन्सेप्ट तुम्हाला किती प्रश्नांमध्ये विचारलेली असते, आपला अभ्यास किती करणं आवश्यक आहे, तुम्ही किती प्रश्न बरोबर आणू शकतात, तुम्हाला किती अभ्यास करण्याची गरज आहे, हे तुम्हाला सगळं काढून सांगणार आहे ते पीवायक्यू. म्हणजे मागच्या 5 वर्षाचे पीवायक्यू आपण सर्वांनी मित्रांनो केले पाहिजे. प्रिलियमच्या बद्दल मी तुम्हाला सर्वांनी सांगतो, लक्षात ठेवा. हे केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो सगळ्या प्रकारात तुम्हाला मित्रांनो प्रश्नांचा अँगल करणार, त्याची डेप्थ करणार, त्याची तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून मित्र. ओके, त्याच्यामुळे मागच्या 5 वर्षाचे पीवायक्यू सगळ्या मुलांनी त्याच्यामध्ये करा, कारण की याशिवाय तुम्हाला बघा अभ्यास करण्यामध्ये मित्रांनो मजा नाही. बरं, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं कोणता विषय तुम्हाला प्रिलिमला असतो, आपण परीक्षेत टप्पे बघितले, काय काय करायचं. ओके, मी तुम्हाला स्टडी प्लॅन वगैरे देखील सांगतो की स्टडी प्लॅन याच्यामध्ये काय बघा, डेली मी म्हणतो की जो पूर्ण वेळ अभ्यास करतोय त्या मुलाने 9.5 तासाचा अभ्यासाचा एक चॅलेंज स्वीकारला पाहिजे. मग आता याचं तुम्ही बायफर्गेशन कशा प्रकारे केलं पाहिजे. नंबर 1 बघा, डेली 30 मिनिटं करंट अफेअर करा, रेग्युलर 30 मिनिट तुम्हाला करंट अफेअर करायचे. कारण का, विद्यार्थी मित्र ज्या वेळेला प्रिलियमची एक्झाम जवळ येते आणि अशा वेळेला ज्या वेळेला तो मित्रांनो करंट अफेअरला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडून ना ते कव्हर होते. मग आपण काय करतो,
जर सुरुवातीपासून तुम्ही 30-30 मिनिटं 30-30 मिनिटं जर तुम्ही रेग्युलर त्याच्यामध्ये तुम्ही वेळ घालवला तर तुमचं वर्षभराचं पूर्णपणे करंट अफेअर तुमचं लक्षात राहतं आणि तुम्हाला ऐन वेळा तुमची धावपळ होती. मग तुम्हाला बघा प्रत्येक विषयाशी लिंकिंग असणाऱ्या घटना तुम्हाला बरोबर आठवतात. त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर 30 मिनिट तुम्हाला करंट मी सांगतोय की तुम्हाला आपल्या अमोल गाडेकर सरांचं सकाळी इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबवर तुम्हाला सेशन देखील असं ते तुम्ही करू शकता. त्याच्यात तुम्हाला पूर्णपणे तुमच्या घडामोडी देखील कव्हर करतात. ओके, दुसरी गोष्ट बघा, डेली 2 तास मॅथ दिला द्या. याचं कारण तुम्हाला सांगतो, हा विषय तुमचा 4 दिवसात 15 दिवसामध्ये कव्हर करणं अवघड असं एकदम तुमचा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे याला काय करा, स्टार्टिंग पासून रोज 2-2 तास तुम्ही ह्या विषयाला द्या. याच्यामुळे होईल काय मित्रांनो, तुम्हाला स्टार्टिंगला तुम्ही नवीन सुरुवात केलेली आहे. ओके, होतं काय, भरपूर साऱ्या मुलांचा निकाल नाही ह्या विषयामध्ये जातो. कारण हा विषय तुम्हाला प्रिलिमला 20 प्रश्न, मेन्सला तुम्हाला 22 प्रश्न, असा तुमचा 42 प्रश्नांचा विषय लक्ष द्या. त्याच्यामुळे याला स्टार्टिंग पासून तुम्हाला 2-2 तास रेग्युलर तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि डेली 1 तास तुम्हाला मॉक टेस्ट खूप महत्वाची गोष्ट आहे. मॉक टेस्ट याच्यामध्ये कोणत्या प्रकारे तुम्ही सुरुवातीला द्या, तुम्ही टॉपिक वाईज टेस्ट सोडा. मग तुम्ही सपोज आता मॅथचं तुम्ही संख्या नावाचं चॅप्टर अभ्यास केलं, संख्या चॅप्टर तुम्ही मित्रांनो काय करा, त्याच्यावर टेस्ट द्या. इकॉनॉमी तुम्ही बेरोजगारी नावाच्या चॅप्टरचा अभ्यास केला, बेरोजगारीवरती तुम्ही टेस्ट द्या. म्हणजे तुम्ही मॉक टेस्ट या तुमच्या टॉपिक वाईज द्या. ज्या टॉपिकचा अभ्यास केला त्या टॉपिकवरती टेस्ट, ज्या टॉपिकचा अभ्यास केला त्याच्यावरती टेस्ट, अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही टेस्ट द्या. लक्षात ठेवा. बरोबर. आता तुम्ही म्हणला की मग उरलेला 6 तास तुम्हाला कुठे जीएसला, मग तुम्ही याच्यामध्ये सुरुवातीला तुमचे कोणते 2 विषय किंवा 1 विषय तुम्ही जीएसचा घेऊ शकता. हिस्ट्री जिओग्राफीची तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा इको पॉलिटी तुम्ही जोडी घेऊ शकता. नंतर तुम्ही सायन्स करंट वगैरे अशा प्रकारे. आणि ऑलरेडी आपलं बघा करंट अफेअर, गणित, बुद्धिमत्ता 3 विषय तर आपले रेग्युलर चालू आहेत. करंट अफेअर आपलं रेग्युलर चालू आहे, मॅथ्स रीडिंग तुमचं रेग्युलर 3 विषय तुमचे चालू आहेत. राहिले तुमचे फक्त 5 विषय आणि या 5 विषयाला तुम्हाला रोज मित्रांनो 6 तासामध्ये बायफर्गेशन करायचं किंवा तुम्हाला रोज 2-2 विषय 3-3 तास करू शकतात किंवा तुम्ही सलग हप्ताभर विषय किंवा तो संपेपर्यंत अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही याची स्ट्रॅटेजी तुमची ठेवू शकतात. ओके, बरं. जर आता बघा काही लोकांचं म्हणणं की सर तुम्ही भरपूर साऱ्या गप्पा याच्यामध्ये मारतात, आम्ही तर नवीन विद्यार्थी मित्र आहे, आम्ही या टॉपिक वाईज टेस्ट कुठे सोडवायच्या, आम्ही पीवायक्यू वगैरे कुठे बघायच्या, ह्या प्रश्नपत्रिका आम्हाला कुठे बघायच्या किंवा कुठे शोधणार, आम्ही स्टेट बोर्ड वाचावे लागतील का? तर येस, स्टेट बोर्ड तुम्हाला 1 महिनाभर तरी तुम्हाला वाचावे लागतील, सगळी स्टेट बोर्ड तुम्हाला वाचावे लागतील. आता काही लोकांचं म्हणणं की सर हे सगळं आम्हाला एका ठिकाणी भेटेल का? तर मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो मित्रांनो. बघा की आपल्याकडे ना ही एक इग्नाइट अकॅडमीला ऍपवरती बघा ही कॉकरोच बॅच मित्रांनो आपण सुरू केली बघा, कॉकरोच बॅच. त्या बॅच मध्ये ना तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे मी तुम्हाला बोलतोय ह्या प्रत्येक गोष्टी आपण याच्यामध्ये इन्क्लूड केल्या. म्हणजे तुम्हाला मॉक टेस्ट असेल, तुमच्या पीवायक्यू असेल तुमची, ओके, ज्या प्रकारे मी तुम्हाला करंट अफेअर्स सांगितलं त्या तुमच्या त्याच्या पीडीएफ नोट्स असेल तुमच्या, ओके, प्रिंटेड फॉर्मॅट मधलं तुमचं स्टडी मटेरियल असेल तुमचं, जे आपण स्टेट बोर्ड पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केले, तुमचा पीवायक्यूचा पण आधार घेऊन आपण ज्या नोट्स बनवल्या, महाराष्ट्रातल्या टॉप फॅकल्टी, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये आपण देतो. ही बॅच तुम्हाला मराठी माध्यमात पण उपलब्ध आहे, इंग्लिश माध्यमात देखील उपलब्ध आहे. तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये बॅच उपलब्ध आहे. काही लोकांचं म्हणणं की सर आम्हाला ऑफलाईन बॅच पाहिजे, तर तुम्हाला पुण्यामध्ये बॅच ऑफलाईन आपली उपलब्ध आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅच उपलब्ध आहे, नाशिकमध्ये बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. ओके, काही डिटेल्स तुम्हाला मी खाली बॅचचे लिंक टाकले, त्याच्यावर जाऊन तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा, बॅच विषयी सगळी माहिती तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. ओके, येस. आता या बॅचचा तुम्ही सगळ्या लोकांनी मी सांगेल की इंटिग्रेटेड स्वरूपाची बॅच आहे. एक 7 ते 8 महिने पूर्णपणे बघा तुम्हाला या बॅच मध्ये आपण टीचिंग करणार आहे. नंतर तुम्हाला 4 महिने रिव्हिजन प्रोग्राम देखील आपण याच्यामध्ये घेणार आहे. अशी वर्षभराची पूर्ण बॅच आपण मित्रांनो प्लॅन केली. नक्की याचा सगळ्या लोकांनी फायदा घ्यायचा. आणि मॉक टेस्ट तुम्ही सगळ्या लोकांना सांगतो ही सध्या फ्री मध्ये चालू आहे, तुम्हाला देता येतं नक्की द्या आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये. ओके, येस. हे रिव्हिजन सेशन पण सध्या आपल्या इग्नाइट अकॅडमी याच्यावरती सध्या सुरू आहे, तुम्ही त्याचा देखील फायदा घ्यायचा. ओके, येस. बरं, आपण आलो होतो मित्रांनो इथपर्यंत, बरोबर. हा आपला सिलेबस झाला. आता पीवायक्यू बद्दल तुम्हाला बोललो. येस, हे आपण स्टडी चॅलेंज दर दिवशी अशा प्रकारे मित्रांनो फॉलो केले पाहिजे. ओके, हा मुद्दा सगळ्या लोकांनी नीट लक्षात घ्या. आता पुढे बघा, लक्षात घ्या की अभ्यास करताना नेमका आपण कशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ओके, तर पहिला महत्वाचा मुद्दा, तुम्ही नवीन आहात मित्रांनो, सुरुवातीपासून तुम्ही अभ्यास करतात, तर पहिला महत्त्वाचा तुमच्या कन्सेप्ट लर्निंगवर तुमचा भर असला पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही वाचताना मित्रांनो 10 पानं वाचण्यापेक्षा 7 किंवा 8 पानं वाचा, पण तुम्ही त्या टॉपिकवरच्या त्या सगळ्या गोष्टीच्या कन्सेप्ट तुम्ही प्रॉपर लर्न करून घ्या. बघा काय होतं की आपण मित्रांनो बघा धावत पळत अभ्यास केल्यामुळे होतं काय की आपल्याला पाहिजे तसा स्कोर उभा नाही करता येत मित्रांनो. त्याच्यामुळे आपण काय कन्सेप्ट लर्निंग वरती भर द्यायची. ज्या टॉपिकचा आपण अभ्यास केला त्या टॉपिकवर आपल्याला सराव टेस्ट द्यायची, प्रॅक्टिस करायची. ओके, मी जी तुम्हाला कॉकरोच बॅच सांगितलं त्या बॅचचा प्लॅनच तसा मी बनवलेला, लक्षात द्या. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट लर्निंग वरती भर द्यायचा, नंतर प्रॅक्टिस तुम्हाला भर द्यायचा. तर तिसरा मुद्दा, मग तुमच्या कन्सेप्टचा पूर्णपणे अभ्यास झाला, व्हिडिओ सेशन्स वगैरे तुमचे सगळे बघून झाले किंवा तो विषय आपला पूर्णपणे अभ्यास झाला, पुस्तक वाचून झालं, त्याच्या प्रॅक्टिस ते तुमच्या सॉल्व्ह झाल्या, मग त्याला काय करा, हळूहळू तुम्ही त्याला काही टेक्निक
त्याच्यामुळे तुम्हाला आणता येईल का काही तुम्हाला रिव्हिजन त्याची नंबर ऑफ टाइम तुम्हाला करता येईल का, त्याच्यावरती भर द्या. आणि मॉक टेस्ट द्यायचे, अनालिसिस करायचं. ही अनालिसिस का महत्वाचं, कारण मित्र लक्षात ठेवा, मॉक टेस्ट या का जास्त महत्वाच्या, मॉक टेस्ट आणि अनालिसिस यामुळे मित्रांनो आपल्याला एखादा विषय किती समजलेला हे आपल्याला समजतं. म्हणजे बघा, फायनल पेपरला आपण नापास होण्यापेक्षा जर त्याच्या आधी नापास झालो ना तर फायदा असतो. त्याचं कारण असं मित्रांनो, आपल्याला काय येत नाही हे आपल्याला लवकर कळतं, बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही स्टार्टिंग पासून अभ्यास करता मित्रांनो, तर तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, मॉक टेस्ट वरती जास्त भर द्या. त्याच्यामुळे होईल काय, तुम्हाला एखादा विषय किती जमतोय आणि किती नाही जमते हे तुम्हाला आत्ताच कळून जाईल. तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, एखादा विषय वीक असेल स्ट्रॉंग करण्यासाठी वेळ आहे. फायनल पेपरला जर एखादी गोष्ट तुम्हाला कळली की हा विषय माझा वीक आहे, आता वेळ निघून गेली, ओके. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, स्टार्टिंग पासून मॉक टेस्ट आणि त्याच्या अनालिसिस वरती भर द्या. याच्यामुळे तुम्हाला त्या विषयामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची संधी उपलब्ध असते, ओके. या 4 फॉर्मॅटवर लक्ष द्या अभ्यास करताना. कुठल्याही विषयाचा तुम्ही गणित घ्या, बुद्धिमत्ता घ्या, इकॉनॉमी घ्या, पॉलिटिक्स घ्या, करंट घ्या, कुठलाही मुद्दा घ्या, या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अभ्यासाला काय करा, सुरुवात करा, ठीक आहे. येस. बरं, दुसरी गोष्ट बघा, आता सिलेबस तुम्ही कव्हर करताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, की सर आम्हाला ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही अभ्यासाला सुरुवात पण करतो वगैरे किंवा काय. येस, पण मी तुम्हाला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगेल मित्रांनो, की सिलेबस कव्हर करताना काय होतं, की एक विद्यार्थी मित्र जेव्हा नवीन असतो ना, तेव्हा त्याला तो विषय, अभ्यासक्रम या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला खूप जास्त वेळ निघून जातो. याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड केलं मित्रांनो, की तुम्ही एखादा, काही लोक युट्यूबवरून अभ्यास करतात, चांगली गोष्ट, मी स्वागत करतो. इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबवर हजारो लाखो विद्यार्थी मित्र आज परीक्षेचा अभ्यास करतात. हे मी नाकारू नाही शकत मित्रांनो, पण सांगतो याच्यामध्ये बघा, तुम्ही युट्यूब क्लास किंवा पेड क्लास याच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास केला तर काय होतं, की तुम्हाला टू द पॉईंट बघा, एखादा मुद्दा, आता बुद्धिमत्ता असेल, बुद्धिमत्तेमध्ये जे कोणते 15 चॅप्टर तुम्हाला कंबाईनला महत्वाचे असतात ते 15 चॅप्टरचे, ठीक आहे. तुम्ही 15 चॅप्टरचा अभ्यास करणार, पण सगळे पॅटर्न तुम्ही कव्हर करणार का, हा महत्वाचा मुद्दा. म्हणून सांगेल की तुम्हाला पेड क्लासची जोड तुम्हाला त्याच्यामध्ये, की तुम्ही पूर्ण बघा, तो जो मुद्दा आहे, तो जो टॉपिक आहे तुमचा, तो एक्सपर्ट कडून जर आपण समजून घेतला, मग मी असं नाही म्हणे की मी इग्नाइटलाच क्लास लावला पाहिजे, अशातला काही भाग नाही. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला इतर ठिकाणी पण तुम्ही क्लास लावू शकता, असा पण एक महत्वाचा मुद्दा घ्या. तुम्हाला एखादा टीचर चांगला असून चालत नाही मित्रांनो, लक्षात द्या. इथे तुम्हाला इग्नाइटला जर बघितलं, तुम्हाला प्रत्येक टीचरला तुम्हाला A1 कॅटेगरीचा तुम्हाला दिसेल मित्रांनो. त्याच्यामुळे सगळ्या विषयातले आपले टीचर एकदम एक्सपर्ट. तुम्ही त्याचे सेशन्स वगैरे सगळ्यांनी बघा. आता 2 जून, 3 जून आणि 4-5 जूनला तुम्हाला ते आपल्याकडे रिव्हिजन सेशन पण तुमचे लक्षात घ्या, ते तुम्ही सगळ्या लोकांनी बघा, ओके. एक 4 दिवस आपण रिव्हिजन सेशन प्लॅन केले, 2, 3, 5 आणि 6, ठीक आहे. येस. अजून बघा, तुम्ही काय करा, प्रत्येक टॉपिकच्या तुम्ही काय करा, सेक्शनल मॉक टेस्ट द्या. मी तुम्हाला बोललो मॉक टेस्ट वगैरे तुम्ही टॉपिक वाईज याच्यामध्ये द्या, ओके. आणि आतापर्यंत 2025 पर्यंत तुम्हाला जेवढे तुमचे टॉप लेवलचे क्वेश्चन एमपीएससीने विचारलेले पीओक्यू, प्रत्येक विषयाचे प्रत्येक प्रकारचा पीओक्यू तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे. तो प्रीचा पण गेला पाहिजे, मेन्सचा पण गेला पाहिजे. वर्षभरामध्ये तुम्हाला अशा प्रकारे तुमचा एक प्लॅन मित्रांनो अभ्यास करण्याचा असला पाहिजे, ओके. येस. आणि मागच्या 12 महिन्याचं करंट अफेअर तुमचं पूर्णपणे जर तुम्ही रिवाइज केलं असेल डे 1 पासून मित्रांनो, तर मला नाही वाटत तुम्हाला प्रिलियमला कोणी थांबू शकतो, ओके. सो या प्रकारे तुम्ही काय करा मित्रांनो, एक तुमचा प्लॅन बनवा आणि अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासाला सुरुवात मित्रांनो एकत्रित करायची, ओके. तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस सांगितली, पॅटर्न सांगितला, सुरुवात कशी करायची, काय वाचायचं काय नाही वाचायचं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि एक महत्वाचा शेवटचा मुद्दा सांगतो, डायरी ऑफ मिस्टेक. ज्या तुम्ही चुका करत आहात त्या चुका पुन्हा पुन्हा करू नका, टाळण्याचा प्रयत्न करा. बघा, आता या टेस्टला सपोज तुमच्याकडून गणित बुद्धिमत्ता टायमिंग नाही पुरला, तर पुढच्या वेळेला कसा पुरेल याच्यावरती भर द्या, ओके. म्हणजे सांगण्याचा हेतू काय माझा मित्रांनो, की जे आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत ते प्रॉब्लेम तुम्हाला पुढच्या वेळेला येणार नाही, त्यासाठी सोल्युशन शोधा, ते प्रॉब्लेम्स किंवा त्या समस्या टाळण्याचा प्रयत्न करा, ओके. या वेळेने तुम्ही तुमचा मित्रांनो सिलेबस कव्हर करण्याचा तुम्हाला मुद्दा आहे, ओके. मी सांगतो की काही लोकांना म्हणायचं की सर इग्नाइटची आम्ही बॅच का जॉईन केली पाहिजे, तर तुम्हाला सांगतो बाबा, बॅच जॉईन करायला का 2 जून, 3 जून, 5 जून, 6 जून हे 4 दिवस तुम्ही काय करा, हे 12-12 तासाचे मॅरेथॉन एकदा बघा. हे बघितल्यावर तुम्हाला मित्रांनो अंदाज येईल की नेमकं आपण हे टीम आपल्यासाठी पात्र आहे किंवा नाही. तुम्ही पहिले यांना ऐका, बॅच नंतर घ्या वाटलं, ओके. येस. तर हे सेशन तुम्हाला मी याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली मित्रांनो, त्याच्यावर जाऊन तुम्ही कोर्स घेऊ शकता. आणि तुम्हाला बघा, कॅक्रोच बॅच बद्दल मी बोललो, ओके. कॅक्रोच बॅच आपले बघा 10 जूनला चालू होते, मराठी माध्यमात तुमची बॅच आहे. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला बॅच मित्रांनो 17 जूनला ही बॅच तुमची इंग्लिश मीडियममध्ये चालू होते. ऑफलाईन पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये तुमच्या 18 जूनला पुण्याला चालू होते, संभाजीनगरला 16 जूनला चालू होते आणि नाशिकमध्ये 22 जूनला. याच्यात तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज वगैरे जे तुम्हाला बोललो, हा सर्व प्लॅन तुम्हाला बॅचमध्ये कव्हर करतो आपण, ओके. येस. आणि ही जी मॉक टेस्ट सध्या तुम्हाला देता येईल तर नक्की द्या, याचा फायदा तुम्हाला मित्रांनो फायदा होणारच आहे.
यस, तर हा व्हिडिओ हे सेशन तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, नक्की मला सगळ्या लोकांनी कळवायचंय. आणि अजून तुम्हाला काय मार्गदर्शनाची आवश्यकता आहे मला सगळ्या लोकांनी कमेंट करून कळवा. मी तुम्हाला अजून व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये गायडन्स बद्दल तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो बनवतो. ओके, भेटूयात पुढच्या छान नवीन सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.